इराण इस्रायल युद्धामुळे भारतातील गॅस पुरवठ्यावर परिणाम. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 2 ते 4 दिवस टिकेल एवढाच गॅसचा साठा, तर अनेक लघु उद्योगांनाही फटका. नाशिकमध्ये एलपीजीचा तुटवडा, अनेक पेट्रोल पंपांवर रिक्षांच्या रांगा. इस्रायल इराण युद्धाचा फटका. आखाती युद्धाचा कृषी क्षेत्रालाही मोठा फटका. ठिबक सिंचन नळ्या, पीव्हीसी पाईप दरात वाढ. सिंचन साहित्य महागल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक भार. गॅस टंचाई निर्माण झाल्यानं स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांची खरेदी वाढली. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीमध्ये वाढ. आखातामधील युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम होता कामा नये. पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना. तर मोदी सरकारमुळे देशावरचं संकट अधिक गडद होणार. प्रियंका गांधींचा हल्लाबोल. राज्यभरात वाढत्या पाऱ्यामुळे सर्वसामान्य हैराण. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या घरात. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. ऐन उन्हाळ्यामध्ये विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा. 14 आणि 15 मार्चला अवकाळी पावसाचा अंदाज. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. 10वीचा गणिताचा पेपर फुटला. पेपर आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर लीक. टेलिग्राम ग्रुप ऍडमिन विरोधात गुन्हा दाखल. मधमाशांच्या हल्ल्यात 100 ते 120 पर्यटक जखमी. अजिंठा लेणी परिसरातील घटना. श्रीलंका, थायलंडच्या पर्यटकांचा समावेश. मुंबईतील परळमध्ये मराठी गुजराती भाषिक वाद. शर्मा स्टॉल इमारतीजवळ लावण्यावरून वाद. मराठी व्यावसायिकाला दमदाटी केल्याचा आरोप.